शुभेच्छा असणार आहे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रशांत गवळी आणि त्याला साथ देण्याकरिता फलंदाज विशाल लाखात पाहायला मिळतो. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर भावेश. पहिला बॉल आपण पाहिला तर या ठिकाणी डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालाय. भावेश घुरकणा या गोलंदाजाकडनं. षटकातील पुढील बॉल हो फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळले गेलेत. वेगवान स्ट्रोक पाहायला मिळालाय. रोचास ऑन द फिल्डर. चेंडू वेगानं निघून गेला सीमारेषा पार. चौकारच्या धन्यवाद तुझं. थँक्यू सो मच प्रशांत गवळी. एक जबरदस्त विस्फोटक खेळाडू आहे आणि निश्चितच चांगला बॅटिंग करतोय. हो यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता. मेजवानी होती परंतु स्वीकारता आली नाहीये. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 5 अंकांवरती 5 धावा ऑन द स्कोर बोर्ड लागले गेलेत. पहिला चेंडू डॉट आहे ना. पुढील बॉल हो यावेळेस सुंदर चेंडू हातांनी पाहायला मिळाले भावेश कर्ण. आतापर्यंत भावेशने 4 चेंडू फेकले. सुरुवातीचा पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर चौकार आणि त्याच्यानंतर एक सिंगल धाव आली आणि त्याच्यानंतर आणखी एक डॉट बॉल. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 4 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपन्न झाला. धाव फलकावरती 5 धावा आपण पाहतोय. वाढवा बाटणं खेळले गेले त्यावेळेस हा स्ट्रोक मात्र चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. विशालच्या बॅट मधनं हा स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला होता. 2 धावा मात्र मिळतील. या 2 धाब्याने धाव फलक पोचले गेले 7 या अंकांवरती. मागे काही डिक्लेरेशन झोन आहे. जर बॅटला चेंडू स्पर्श करून गेला आणि त्या पडद्याला जरी लागला तरी मग 2 धावा दिल्या जातील आणि बॅटला न लागता गेला तर मग एक सिंगल धाव ही दिली जाईल. हो पुन्हा एकदा आडव्या बॅटनं चेंडूला ऑफ व्हॉलीवर घेतलाय. शॉर्ट स्कोर लेगच्या दिशेने मात्र चेंडू आपण जाताना पाहतोय. एक सिंगल धाव ही पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 8 या अंकांवरती. षटकाची झाली आहे समाप्ती. पहिलं षटक समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना रुद्राक्ष स्फोट चिंचोटी संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच बिनबाद 8 धावा. आजच्या दिवसामध्ये प्रो स्पोर्ट लाईन पाडा, बोबत बॉईज बोबत पाडा, यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी दांडेकर पाडा, जय बजरंग पालना पाडा, सह्याद्री स्पोर्ट बाफाणे संघ देखील आहे, युनिटी स्पोर्ट लोहार पाडा आणि मग शेवटचा मॅच पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच गावदेवी स्पोर्ट पाटील पाडा आणि गावदेवी स्पोर्ट भेंडी पाडा बी. या 2 संघांमध्ये निश्चितच शेवटचा मॅच पाहायला मिळणार आहे. नंबर 2चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत दीपेश वज्रा नावाचा गोलंदाज. संघाचा संघनायक आहे आणि दीपेश सध्या इन ऍक्शन मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. चला घाई करायची. दीपेश आले तर बॉलिंग ट्रॅक वरती. ऑन स्ट्राइक वरती विशाल. मध्ये आपल्यास थोडेसे चुकले गेलेत. पहिला मॅच काय जबरदस्त झाला आणि अक्षरशः आपण पाहिलं तर मग 3 ओव्हर मध्ये तो मॅच जिंकला गेलाय. हो जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅटची हलकी स्निक लागली गेले. परतावं लागेल. विशाल लाखा त्याला डगआउटच्या आशयाला आउट.
धन्यवाद टीचर, थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा आपण पाहिलं तर 8 असताना मात्र पहिला विकेट डाऊन झालाय. पवन गवळी नावाचा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय नंबर 3 या क्रमांकावरती. फुल टॉस बॉल पवनच्या करता होता. पवनने मात्र सुंदर स्ट्रोक या ठिकाणी खेळले गेलेत. अगदी आपण पाहिला तर वेगवान स्ट्रोक होता आणि निघून गेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार. चौकारानं धावसंख्या पोचली ती म्हणजेच 12 या अंकांवरती. दीपेश वझरा पुन्हा एकदा सज्ज होतो बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर चौकार. हो, पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय. झेलची संधी आणि निश्चितच स्टँडच्या मागे झेल मात्र पकडला गेलाय. पवन गवळीला देखील परतावं लागेल डगावटच्या आशयाला. आउट. तुमच्या नावाचं लाल लाल कुकू आखऱ्यांची मी देखणी जातो. तुमच्या नावाचं लाल लाल कुकू ते कमाली राखल का. बाई ग चिंबोरी वाली मी सांगा तुम्हाला चौबल का. बाई ग चिंबोरी वाली मी सांगा तुम्हाला चौबल का. यार तू लावलंस मला बोलून बघतो आई बापाला ते तयार होतील का. बाई ग चिंबोरी वाली मी सांगा तुम्हाला चौबल का. बाई ग चिंबोरी वाली मी सांगा तुम्हाला. रोशन गवळी नावाचा फलंदाज नंबर 4 या क्रमांकावरती आला. दीपेशचा पुढील बॉल. हो, सुंदर स्ट्रोक आहे. हवेमध्ये खेळले गेले. छत्ररक्षक अगदी वेगाने पुढे धावत आला. संतुलन त्याचं मात्र बिघडलं गेलंय. चेंडू एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेलाय. 4 धावांकरता आल्या आल्या रोशनने देखील आपल्या संघाला रोशन करण्याकरता सुरुवात केली आहे आणि ठोकलाय सुंदर चौकार. 4 आणि या चौकाराच्या सायनं धावफलक अगदी वेगाने पुढे सरकले. 16 या अंकांवरती विकेट देखील आले, त्याच्यानंतर धावा देखील आलेत. या ओव्हर मध्ये कुठल्याही दडपणामध्ये निश्चितच खेळाडू पाहायला मिळत नाहीये. आपला नॅचरल गेम आहे तो निश्चितच सिद्ध करण्याच्या पोझिशन मध्ये पाहायला मिळत आहेत. रोशन देखील यावेळेस. हो, वेगवान बॉल होता, परंतु दिशा थोडीशी खराब आहे आणि तेच कारण पंचांनी या ठिकाणी दर्शवले. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. वाईट चेंडूची नोंद मात्र या ठिकाणी केली गेली आहे. धावफलकावरती 1 धाव जरूर जोडली. धावफलक पोचले गेले 17च्या घरामध्ये. 17 धावा ऑन द स्कोर बोर्ड. षटकातील पुढील बॉल. हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग वेगवान बॉल होता. बॅकफुटला येऊन निश्चितच खेळण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस हा डॉट बॉल. जवळजवळ 5 चेंडूंचा खेळ मात्र इथून संपन्न झालाय. धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर मग 8.50च्या सरासरीने 17 धावा सध्या तरी आपण पाहतोय. पुढील बॉल. हो, यावेळेस मात्र हा चेंडू सोडून दिलाय कारण डाव्या स्टेजच्या बाहेरील बॉल होता आणि वाईट. धावफलक पोचले गेले 18 अंकांवरती. दीपेशच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग 2 विकेट देखील त्याने मिळवलेत, परंतु 2 मोठे चौकार देखील आलेत. एक चौकार आपण पाहिला तो म्हणजेच पवनच्या बॅटमधनं आणि एक रोशनच्या बॅटमधनं आला. हो, यावेळेस आपण पाहतोय अजून एक हा डॉट बॉल येतोय आणि अशा प्रकारे दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न झालाय. 9च्या सरासरीनं 18 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. नंबर 3चं षटक टाकण्याकरता गोलंदाज निसाल वज्रा नावाचा आपल्याला हा पाहायला मिळणार आहे. एक विकेट टेकर गोलंदाज आहे आणि चांगला बॅटर देखील आहेत. एक ऑलराऊंडरची भूमिका सातत्याने त्यांनी देखील पेश केली आहे. वसई तालुका आदिवासी असोसिएशन करता आणि विघ्नहर्ता स्पोर्ट बेलकडे करता त्याचं देखील लाख मोलाचं सहकार्य लाभलं गेलंय.
ऑन साईडला केले गेलेत प्रशांत. एक धाव मात्र या ठिकाणी वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून करण्याचा होता परंतु रोखलं गेलं. प्रशांत शांत राहून चालणार नाहीये. धावफलक जर चांगलं उभं करायचं असेल पहिल्या इनिंग मध्ये तर मग चांगले अटॅकिंग बॅटिंग मात्र करावे लागणार आहे. एक ना धावफलक पोचले गेले 19 आकड्यांवरती. चला काही अडथळे आहेत ते देखील दूर करायचे. आयोजकांना आम्ही विनंती करतो आयोजकांनी पूर्णपणे लक्ष द्या. पंचांकडे देखील लक्ष ठेवा. पुढील बॉल ओ समोरच्या दिशेनं सुंदर स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडू जाईल एका टप्प्यानं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार क्रमांक 2 रोशनच्या खात्यातील आपण पाहणार आहोत आणि निश्चितच आपण पाहिला तर मग धावफलक पुढे सरकलाय. 2300 अंकांवरतीच जाऊन पोहोचलाय धावफलक. चांगली सुरुवात निश्चितच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जबाबदारी ही स्वीकारली रोशन कारण 2 फलंदाज बाद झाल्यानंतर जबाबदारी काय आहे ना ते सिद्ध करून दाखवलंय. हो यावेळेस आपण पाहिलं तर मग फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. बारी बारी सबकी बारी. यावेळेस आपण पाहिलं तर मग गोलंदाजाची बारी आली आणि निश्चितच मग फलंदाज रोशनला मात्र डगावरच्या दिशेने पाठवलाय. जसा जसा पाणी पड ना पोशी मला याद कर. जसा जसा पाणी पड ना पोष मला याद कर. ओढा नको प्यार करू मी सोडून जाईन तर काय करशील. नको ना असं सांगू माझा जीव जाईल इतर. जसा जसा पाणी पड ना पोशी मला याद कर. जसा जसा पाणी पड ना पोष मला याद कर. धन्यवाद थँक्यू सो मच. जशाच तसा खेळ मात्र निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस साहिल दांडेकर आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. निसाल वस्त्राला आपण पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती. अखो टप्प्याची लेन इनफिल्डच्या वरून स्ट्रोक मात्र खेळले गेले. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. पकडला जाईल झेल. साहिलला परतावा लागेल डगआउटच्या आशयाला. धक्का क्रमांक 3 साहिल दांडेकर आउट. अशी दर्याची तळपी या टोलीला गावलंय सोन्यासारं. अशी दर्याची तळपी या टोलीला गावलंय सोन्यासारं. दर्याला आई नाही दारू गवात फुलावा बघते दारू. दर्याला आई नाही दारू गवात फुलावा बघते दारू. धन्यवाद तुझं थँक्यू सो मच. साहिल आले आणि साहिल गेले परंतु साहिल एक विस्फोटक खेळाडू होता आणि निश्चितच चांगला स्ट्रोक होता परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण सजवलं होतं आणि निश्चितच डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला एवढंच निवडलं साहिलनं आणि झेलच्या स्वरूपामध्ये मात्र 5 झालेत. पुढील बॉल ओ समोरच्या दिशेने खेळण्याची मानसिकता. शॉर्ट मिडॉनला मात्र क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट करून चेंडू पुढे निघून गेला होता परंतु बॅकअप चांगला मिळाला. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजे 24 आकड्यांवरती. चेंडू फेकून झाले तर तिसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ मात्र संपन्न झाला. अजूनही एका चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. धावफलक पूर्णपणे थांबवलं गेलंय. हो यावेळेस थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर्कचा अभाव थोडासा कमी पाहायला मिळाला. फलंदाज आपण पाहिला तर प्रशांत गवळेच्या माध्यमातून आणि प्ले अँड मिस हा डॉट बॉल निश्चितच पाहायला मिळणार आहे आणि धावफलक स्थिर आहे 24 अंकांवरती. इथून 3 षटकांचा खेळ आहे तो संपन्न झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीनं 24 धावा धावफलकावरतीच जोडलेत.
शिवाजी महाराजांचा धन्यवाद डिझ श्री छत्रपती शिवाजी महाराजांची निश्चितच पुन्हा एकदा डिझे मॅन बिंद्या सातपुले यांनी आठवण करून दिली आहे. आई भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता, सुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता. आणि यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू आला आहे वाईट गजेंद्र याला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. आणि पहिला चेंडू आपण पाहिला तर मग वाईटच्या स्वरूपामध्ये त्यांनी देखील फेकलाय. ओव्हनच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडलीच जाईल. पुढील बॉल हो समोरच्या दिशेने खेळले गेले 20 मध्ये आपण हा स्ट्रोक पाहतोय. एक सिंगल धाव मात्र आली आहे आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 26 आकड्यांवरती. गजेंद्रचा पुढील बॉल हो अकुल टप्प्याची लेन ऑन साइडला उडवली आहे. चेंडू अगदी आपण पाहिला तर निघून गेला सीमारेषा पलीकडे. 6 धावांकरिता षटकार 6. हॅप ट्रॅकर बॉल होता आणि काय जबरदस्त परिपूर्ण रीड केला गेला बॉलला आणि सुंदर स्ट्रोक मात्र या ठिकाणी अटेम्प्ट केला. प्रशांत गवळी प्रशांत यावेळेस शांत नाहीये तर त्याने मात्र आक्रमण रूप धारण केलंय. पुढील बॉल पुन्हा एकदा आखो टप्प्याचा बॉल ऑन साइडला उडवला. बॅक टू बॅक दुसरा षटकार देखील पेश केला प्रशांत गवळी ह्या खेळाडूने. षटकार 6. चमचमताई ग आई तुझा देऊळ चमचमताई देऊळ चमचमतय ग माऊली देऊळ चमचमतय. धन्यवाद थँक्यू सो मच. धावसंख्येला पूर्णपणे लगाम लागला होता, पूर्णपणे धावसंख्या थांबली होती, परंतु यावेळेस प्रशांत यांनी मात्र आक्रमण रूप धारण केले. जबाबदारी काय आहे ना त्याचं ताजं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दिलंय. हो यावेळेस आपण पाहिलं तर मग मधली एसटी वाकवली गेली आहे. प्रशांतला मात्र शांत करण्यामध्ये अखेरीस गजेंद्र मात्र यशस्वी झालेत. प्रशांत आउट. धन्यवाद थँक्यू सो मच. नितीन गवडे आले त्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये डावा हाताचा बॅटर आहे नितीन गवळी, आमचे प्रियजन, आमचे मित्र. परंतु यावेळेस निश्चित आपण पाहिलं तर त्यांना देखील ऑन स्ट्राईक वरती पाहू शकाल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर डॉट आहे, परंतु बॅटरने मात्र रिव्ह्यू घेतला. अंपायर कॉल आहे का, वाईट आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल. बाउन्सर निश्चितच हाताळलाय, परंतु बाउन्सर आहे की मग बॅटरच्या हेडच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. हा ज्या काही गोष्टी आहेत ना यावेळेस चेक केल्या जाणार आहेत.
येस, डोक्याच्या वरून हा चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला, त्याच कारणास्तव हा चेंडू वाईट असणार आहे. नियम क्रमांक 25 आपण पाहतोय, वाईट. हो, यावेळेस खूप टप्प्याची लेंथ फाईन लेगला मात्र केलेत. नितीन 2 धावा मात्र मिळाल्या जातील. 2 धाव्याने धावफलक पोहोचले गेले, ते म्हणजेच 41 आकड्यांवरती. अजून आपण पाहिलं तर या ठिकाणी शेवटचा एक बॉल बाकी आहे. ऑन साईडला केले गेले धावा इष्टू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. ओहो, दीपेश होता त्या ठिकाणी आणि दीपेश करणं झाली आहे मिस्टेक. आणि क्रिकेटच्या पटलावरती मात्र चुकीला माफी नाहीये. इथून आपण पाहिलं तर मग 2 धावा ज्या आहेत त्या पूर्ण केल्या. 2 धाव्याने धावफलक पोहोचले गेले. 43 आकड्यांवरती हे धावफलक आपल्याला पाहायला मिळालंय. 1 शॉट. ओके, म्हणजेच ही एक सिंगल असणार आहे. म्हणजेच धावा असणार आहेत 42 आणि विजय करता 43 धावांचं लक्ष मात्र इथून पूर्ण करायचं आहे. कानी असर किरत माझे देखते सुरत नाही हटत कुणाच्या नजरा माझे तोंड गोरी माझं रूप लई भारी नटे सावरे म्हणून हो गजरा दिलबरा राजसा तुम्ही जरा बघा तरी हॅलो. टार्गेट आपण बघितलं तर जिंकण्यासाठी 43 धाव्यांचं ठेवलं गेलं आहे. चला, फिल्डिंग सेट करून घ्या विनंती करतो आणि बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवून द्या. सगळ्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. आपण पाहतोय जय बजरंग मित्रमंडळ पालनपाडा, कोहली पालनपाडा आयोजित आपण पाहतोय हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. दुसरा दिवस मित्रांनो आपण पाहतोय छान क्रिकेट खेळलं गेलं. दुसऱ्या दिवसामध्ये आज वळलं गेलं. पहिली मॅच जिंकली गेली विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा संघाच्या माध्यमातून. परंतु दुसरी मॅच कोणता संघ जिंकेल लक्ष आहे बघा. एका बाजूने रुद्राक्ष स्पोर्ट्स टीमने बॅटिंग छान केली आहे, परंतु विघ्नहर्ता स्पोर्ट्स वेलकडे टीम या टीमला आपण बघितलं ना तर मागील टुर्नामेंट्स मध्ये देखील नजर टाकली आपण तर चांगले खेळले होते छान. कारण की युनिटी स्पोर्ट्स ची जी स्पर्धा चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं, परंतु शेवटच्या मॅच मध्ये थोडेसे कमी पडले होते. पण आज सगळ्या गोष्टी आपण बघितल्या तर मागे सोडून एक चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न देखील आपल्याला बघायला मिळेल. 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. चला, 2 बॅटर्स आयडी पोहोचू आमच्यापर्यंत. 2 बॅटर्स मध्ये भावेश गोरकना आणि त्यांच्या सोबत अविनाश वज्रा ही जोडी आपण बघतोय. बॉलिंग ट्रॅकवर असतील मिस्टर विशाल लाखात, रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी गवलीपाडा या टीमच्या माध्यमातून हा स्पेल त्यांच्या हातामध्ये असेल. चर्चा करायची झाली तर मग पहिल्या ओव्हरमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कशा प्रकारची सुरुवात ही केली जाईल. 43 धावांचं पूर्ण करायचं हे लक्ष. अविनाश वज्रा याला आपण पाहतोय स्ट्राईक एंडकडे, जो उजव्या हाताचा खेळाडू आहे. भावेश गुरुनाला बघितला पण जो डाव्या हाताचा खेळाडू आहे. आणि या 2 खेळाडूंकडून आपण बघितला तर मग एक चांगली सुरुवात अपेक्षित असेल, मोठी सुरुवात अपेक्षित असेल आणि ती सुरुवात मात्र केली जाते. पंच इशारा देतात मॅचला होताना पाहिला मी ते सुरुवात. विशाल बॉलिंग ट्रॅकवर, पहिला चेंडू हा हाताळला जातोय. पहिला चेंडू खेळला जातोय बघा की थोडेसे मागे गेले होते, शॉट एक्झिक्यूट केला गेला होता मिड विकेट क्षेत्रामध्ये, मिसफिल्डिंग झाली तिकडे. आणि बघा पहिल्या चेंडूवर अशा झालेल्या मिसफिल्ड म्हणजेच काय तर 3 धावा जोडल्यात आणि चौथीचा प्रयत्न, परंतु नाही. 3 धावा, सुरेख सुरुवात म्हणू शकते आपण. चांगली सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवर 3च्या सायने मिळवलेली सुरुवात म्हणजेच काय तर एक चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळू शकतोय.
चांगल्या प्रकारे आपण पाहू शकते धावा येऊ शकतात. रुद्राक्ष स्पोर्ट्स गवलीपाडा टीम आपण बघितलं तर मग 43 धावांचं रक्षण कशा प्रकारे करेल. पहिल्या बॉलवर 3 तर खर्च केल्यात म्हणजे 40 त्यांना आता कशाही पद्धतीने रोखायचे आहेत. पहिल्या बॉलवरती मिळाल्यास सुरुवात झाली. अविनाशने खातं खोललं गेले संघाच बघितलं आपण तर मग पहिल्याच बॉलवर भावेश गोरकडा पाहिला आपण तर एक चांगला हिटिंग एबिलिटी असलेला खेळाडू म्हणजे भावेश त्याला पाहतोय आपण. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु झालंय काय नेमका इथे की हा चेंडू गेलाय डॉट. पुढे येऊन थोडासा हलक्या हाताने म्हणजे सॉफ्ट हँडने मनगट्याच्या साहाय्याने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र तितका आपण पाहिला तर मग यशस्वी झाला नाहीये. बाट आणि चेंडू मध्ये कॉन्टॅक्ट झाला नाहीये. निर्धाव चेंडूची तिथे सांगता होताना पाहायला मिळाली. विशाल तिसरा चेंडू असेल या पहिल्या ओव्हरमध्ये घेऊन पुन्हा एकदा 22 साठी. फुटला आपण पाहिला तर पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न हा नाहक प्रयत्न मात्र फसला जातोय तिकडे आणि पॉइंटला झेल कलेक्ट केला जाईल. पहिला मोठा धक्का बॅटिंग करणारी टीम पाहिली आपण भावेश गोरकनाला परतावं लागतंय. 2 चेंडू खेळले गेले खातं खोललं नाहीये आणि पहिली सफलता मात्र मिळेल गोलंदाज विशालला. रुद्राक्ष स्पोर्ट चिंचोटी टीम साठी पहिली सफलता प्राप्त करण्याचं कार्य गोलंदाजीमध्ये केलंय. सोनू तुझ्यावर पिरीम झालाय लपून लपून मला ये ग भेटाय. सोनू तुझ्यावर पिरीम झालाय लपून लपून मला ये ग भेटाय. अगं बोरीला बोर पिकलाय बोरी तुला बघ. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत आता निशाल अविनाश आणि निशाल ही जोडी असेल. चेंडूला सोडून देण्याचं कार्य केलं जातं. पहिला चेंडू मात्र आपण बघितलं की ज्याने फेस केला आणि तेव्हा पंचाने देखील सांगितलं की हा आहे वाईट. डेफिनेटली थोडासा दिशा दिसून आला आणि तेच प्रमुख कारण बनलं गेलं की इथे वाईटची नोंद होताना पाहायला मी इथे टीमची टोटल पाहिली आपण तर पोहोचली 4च्या घरामध्ये. थोडासा स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न केला होता. सफल झाले होते. ऑफस्टम्पच्या बाहेर निघून मागे खेळण्याचा प्रयत्न केला होता. मनामध्ये नक्कीच घर होतं की बॅकफुटला जाऊन मात्र चांगलं क्रिकेट खेळूया. तिथून आपण बघितलं चांगले फटके एक्झिक्यूट करूया. परंतु चर्चा काय झाली आहे तर मग एक डॉट चेंडूची चर्चा होताना देखील पाहायला मिळेल तिकडे. पुढील चेंडू पाहतोय आपण विशाल यांचा. निसाल साठी यावेळेला सुरेख चेंडू फेकला जातोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळालाय निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवर आल्या होत्या तब्बल 3 धावा. त्यानंतर आपण बघितलं की एक वाईडने आली आहे. त्यानंतर आपण बघितलं की ना थोडंसं धावफलक थांबवलं गेलं 1 विकेट. चेंडू फेकून झाले टोटल या ओव्हर मध्ये आपण पाहिले तर 5. अंतिमचा चेंडू असेल धावसंख्या 4. फटका खेचला जातो या वेळेला पॉइंट आणि कव्हरच्या गॅप मधून फटका एक्झिक्यूट केला जातोय. पाठलाग करण्याचा प्रयत्न आहे परंतु पाठलाग होईल का. परंतु पाठलाग मात्र झाला नाही आणि त्या प्रयत्नामध्ये चेंडू सरळ निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या बॉलवर 3 शेवटच्या बॉलवर एकूण आलेला चौकार. एकूण पाहिले तर एक वाईट. त्यानंतर आलेल्या 8 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिल्या. 1 विकेट देखील गमावली आहे. मोठी सुरुवात मात्र करायची होती परंतु तशी मिळाली नाहीये. परंतु ही मॅच जिंकण्यासाठी 43 धावा पूर्ण करायची आहेत. अशा प्रकारे खेळ होताना पाहायला मी दुसऱ्या ओव्हर मध्ये प्रत्यक्षात पाहूया. हे बागेत फुलं फुले मोगरेची बायको माझी आहे डोंगरेची. रात्री दिल भाकर खाया लागलेची तिथे हरी भाजी होती उडदाची. दिवान जिग्नेश दिवान जिग्नेश Thank you so very much DJ. सध्या तरी आपण नजर टाकली तर मग पहिल्या ओव्हर मध्ये आलेल्या धावा 8 पाहिल्या आपण. 18 चेंडू आणि 35 धावा जिंकण्यासाठी हव्या असतील. निशाल आणि अविनाश हे 2 बॅटर असतील ना. या 2 बॅटर्सना चांगली फटकेबाजी करावी लागेल. चांगला क्रिकेट मात्र खेळावं लागेल. चांगली खेळी मात्र दर्शवावी लागेल आणि जर चांगला खेळ झाला तर डेफिनेटली तुम्ही हा मॅच जिंकू शकताय. परंतु त्याच्यासाठी आपण बघितलं की कॉन्ट्रीब्युशन पार्टनरशिप मध्ये नक्कीच इथे खेळ करावा लागेल दोन्ही बॅटर्सना.
रोशन बॉलिंग ट्रॅकवर, परंतु यावेळेला शॉट पिच लेन त्यावर मात्र आडव्या पाटनं फटका मात्र जबरदस्त पेश केला जातोय. सुंदर देखना शॉट, 6 धावा. थँक्यू डीजे अविनाश च्या बॅट मधून आलेला एक मॅक्झिमम हिट 6. अशाच प्रकारची फटकेबाजीची गरज आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं या वेळेला कलेचं दर्शन, कव्हर क्षेत्रामध्ये फटका एक्झिक्यूट केला जातोय. अविनाशने मात्र विचार केलाय आता आपल्या संघासाठी. भावेश बाद झालाय परंतु सगळी जबाबदारी मी स्वीकारेन, बॅटिंग मध्ये चांगला खेळ करेन. फटका चांगला तिथे पेश केला होता. 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. टीमची टोटल देखील वाढताना बघायला मिळाली. 16 च्या फळकावर पूर्ण देखील होताना पाहायला मिळाले आहेत. पुन्हा एकदा आपण बघितलं लेगवरचा चेंडू अलॉंग द कार्पेट खेळला जातोय. तिकडे शतरक्षक आहेत. शतरक्षणामध्ये आपण बघितलं तर थोडस मिसफिल्ड कॉलिंग देखील चुकलं गेलं होतं मैदानाच्या आतमध्ये. तिकडे आपण पाहू शकतो की सुरुवातीला काय झालं होतं की 2 खेळाडूंमध्ये आपण पाहिलं की पहिली धाव तर कंप्लीट झाली होती परंतु दुसऱ्या धावेसाठी न कॉल तर व्यवस्थित झाला नव्हता. त्याचा फायदा मात्र मिळेल. तिकडे 2 धावा पुन्हा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेने संघाची टोटल वाढली जाते. फलकावर पूर्ण होत आहेत 18 धावा. अजून देखील आपण बघितलं तर मग 15 चौड आणि 25 धाव्यांची गरज. ऑफस्टमच्या बाहेरून मात्र खेचून मारण्याचा प्रयत्न केला जातोय. तिकडे आपण पाहिलं तर बॅटचा इनर एज होता आणि बॉडीचा वेध घेणारा चेंडू म्हणजेच काय तर गली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल जायला सिंगल मिळेल. सिंगलने धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. पार्टनरशिपची आपण चर्चा करत होतो आणि ती पार्टनरशिप आता होताना पाहायला मिळाली आपल्याला. आडवी बॅट मात्र यूज केली जाते. या बॅटर आपण पाहिलं तर मग निशाल थोडीशी आपण बघितलं स्ट्रगल करताना पाहायला मिळतात. षटकामध्ये हाताळलेले चेंडू आपण पाहिले तर 5 च्या अंतिमचा चेंडू असेल आणि या अंतिमच्या चेंडूवर कशा प्रकारे योगदान दिलं जाईल विथ द बॅट. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उंच उडवलाय, हवेत आहे. फिल्डर तिकडे, झेलची संधी मात्र झेल झालाय ड्रॉप आणि हीच मात्र झेल सुटल्यानंतर निशाल या बॅटरला जीवनदान मिळाल्या 2 धावा. 2 धाव्याने संघाची टोटल जाऊन पोहोचली गेली. फलकावर आपण पाहिली आहे तर 21 या आकड्यावर 21 धावा पूर्ण झाल्यात 2 ओव्हर मध्ये. म्हणजेच काय की जिंकण्यासाठी आता 12 चेंडू 22. हे समीकरण अशोक डोळ्याच्या समोर. या समीकरणाचा पाठला कशा परीने पूर्ण केला जाईल, कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पेश केला जातोय, घेऊया तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक. DJ Ashish, DJ Ashish, DJ Ashish, DJ Ashish. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पाहतोय आपण 12 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. जसं म्हणतात नाही की वादळ किती आलं पण पाखरू थांबत नाही, कारण की त्याला माहिती असते की लढल्याशिवाय आपल्याला उडता येत नाहीये. लढल्याशिवाय उडता तुम्हाला देखील येणार नाहीये. पंचांनी थोडा वेळ घेतला आणि परंतु सांगितले की हा चेंडू आहे वाईड आहे, दिशाहीन आहे. त्यामुळेच आता काय झालंय की आता येणारे चेंडू 12 आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 21 धाव्यांची गरज. अर्धा पल्ला गाठलाय, अर्धा पल्ला गाठायचा आहे. बॅटिंग चांगली करावी लागेल. या वेळेला शॉट ऑफ दी लेन आडव्या बॅटने फटका खेळला जातोय परंतु शतरक्षकांच्या माध्यमातून ते एफर्ट्स 100% मिळत नाहीये आणि तेच प्रमुख कारण ठरतंय. इकडे नाराज होतात प्रशांत गवली, नाराज होतात गोलंदाज, नाराज होतात आपले इतर सहकारी. कारण की जिकडे आपण पाहिलं ना की विकेट मिळायला हव्यात, तिकडे कॅचेस पकडायला हव्यात, तिकडे धावा रोखायला हव्यात, मात्र तसं न होता इकडे चित्र हे भरपूर विचित्र पाहायला मिळत आहे आणि त्याचाच फायदा मात्र आपण पाहिला तर मग डेफिनेटली बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा हाताळला जातोय. पाहिला आपण तर दिशाहीन पंच आपण बघितलं. सुरेंद्रजी घाटल सर म्हणतायत की हा वाईड आहे. धावसंख्येचा आकार वाढताना पाहायला मिळालाय. धावसंख्या पोहोचली गेली आहे
25 च्या घरामध्ये हवे चेंडू उंच उडवलाय, लांबच लांब जाईल का, परंतु नाही, तिकडे काहीतरी चित्र पाहायला मिळालंय. डेफिनेटली हे चित्र म्हणजेच की पंचांनी देखील सांगितलं, इथून दिसत नव्हतं, परंतु एच विकेट आहे, कॅच आउट. थँक्यू सर व्हेरी मच डीजे. इकडे आपण पाहिलं तर मग अविनाश बाद झालेत, पण त्या क्षणाला आपण पाहिलं ना की विकेट जी गरज होती ना गवलीपाडा टीमला, की ती विकेट त्यांनी मिळवून देण्याचं कार्य केलं. तुषार बुरकुड मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत आणि बॉलिंग ट्रॅकवर साहिल यांच्या माध्यमातून आपण पाहिलं ना की थोडस कमबॅक त्याने साधलंय, गरज होती त्याची. हा बॉल खेचला जातोय आडव्या बाटने, फिल्डर तिकडे पुन्हा एकदा फेम मध्ये. वारंवार मात्र आपण पाहिले विकेट डाऊन होताना पाहायला मिळत आहेत. सलगची या ओव्हर मध्ये आलेली दुसरी विकेट पाहायला मिळाली आहे. मैदानाच्या आतमध्ये आलेले खेळाडू तुषार देखील सलग झालेत बाद, त्यामुळेच अडचणी वाढल्या गेल्या आहेत. मॅच थोडीशी फसताना पाहायला मिळते. विघ्नहर्ता टीम आता करेल काय पाहूया. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. फलकावर धावसंख्या थांबलेली पाहायला मिळते 25 आणि तेच प्रमुख कारण आपण पाहिलं ना की काहीतरी मग थोडासा विचार विनिमय करावा लागेल. 2 वाईट देखील आले होते, एक सिंगल, परंतु 2 विकेट देखील आले. साहिल ऑन द हॅट्रिक, हॅट्रिकच्या मार्गावर पाहायला मिळतोय साहिल नावाचा गोलंदाज. दीपेश वज्रा मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल खेचला जातोय, आडव्या बाटच्या साईडने खेळला गेलाय. थोडंसं आपण बघितलं की शॉट एक्झिक्यूट करणं मात्र नियंत्रणामध्ये व्यवस्थित नव्हतं, परंतु त्यांनी खेळला गेला. एक धाव मात्र कन्वर्ट केली गेली आहे. एका धाव्याने आपण पाहिलं तर मग सुरुवात जी होताना पाहायला मिळते आहे ना, छान सुरुवात आपण पाहू शकतो की त्यांची झाली आहे. चेंडू फेकून झाले त्या ओव्हर मध्ये आपण बघितले तर 4. 2 चेंडू दाखल शिल्लक असेल या ओव्हर मध्ये, कारण की 2 वाईट देखील हाताळले गेले होते. 17 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू आणि 17 धावा. हा बॉल उडवलाय, हवेत पाहतोय, फिल्डर तिकडे येत आहेत, परंतु फिल्डर बनतील तिकडे क्षेत्ररक्षक होते, प्रेक्षक बनले गेले आणि हा चेंडू चाला बाउंड्रीच्या पलीकडे. 7 धाव्यांसाठी सिक्सर ठोकला, जबरदस्त लाजवाब शॉट. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं षटकार आला गेलाय. 11 धाव्यांची गरज असेल. सामन्याचं चित्र पूर्णपणे पलटण्याच्या अनुषंगाने बॅटिंग छान केली गेली आहे तिकडे, ज्याप्रमाणे आपण बघितलं तर पुन्हा एकदा आपण पहिला चेंडू गॅपमध्ये पडला गेलाय. 2 धावा आणि बघूया आता किती टोटल धावा इथे मात्र नक्कीच पूर्ण केल्या गेल्यात. पाहूया आपण तर किती धावा पूर्ण केल्यात. 3. यस, डेफिनेटली 3 धावा तिकडे जोडल्या गेल्यात आणि या 3 धावांची टीमची टोटल वाढली गेली आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोहोचली गेली आहे 35च्या घरामध्ये. 35 जवळजवळ आपण पाहिलं तर मग जोडल्या गेल्यात. आता सामना जिंकण्यासाठी 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि या 6 चेंडूमध्ये 8 धाव्यांची गरज. मॅच थोडासा सोपा झालाय परंतु संपलेला नाहीये. 8 धावा मात्र आपण पाहू शकतो डिफेंड केल्या गेल्यात या मैदानावर. आपण बघितलं तर त्या मैदानावर आपण बघितलं तर मग 3 धावा डिफेंड केल्या, त्या मैदानावर 4 धावा डिफेंड केल्यात. हे पराक्रम झाले त्या मैदानावर, परंतु 6 मध्ये 8 आता इथेच डिफेंड केला जातील का ते देखील पाहूया आपण.
सध्या तरी आपण बघूया की इकडे काय झालंय की बघा फटका तर चांगला खेचला जातोय परंतु आमचे अंपायर्स इशारा देतात 2 धावेंचा. स्क्वेअर लेग अंपायरने देखील डिमांड केली आहे रिव्ह्यूची. हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. तिसरे अंपायर जोडा तिकडे विनंती करतोय मी. नेमकं झालंय काय तिकडे तर मग पंचांच्या मनामध्ये देखील थोडीशी शंका होती. हो शंका होती कारण की थोडंसं चेंडूने मात्र हाईट जी होती उंची होती जास्त होती. मग मी विनंती करतोय की मग विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा टीमचे संगणक असतील ना प्लीज आपण टॉसबॉक्सच्या दिशेने मंद मंद पावलांनी देखील येत राहा कारण की ऑलमोस्ट आपण बघितले की मॅच आता फिनिश होऊ शकतोय. आणखी एखादा जर चांगला फटका तर मॅच मध्ये आपण पाहू शकतो लवकरात लवकर मात्र गेम मात्र विन होऊ शकतोय. फेअर डिलिव्हरी आहे आमचे तिसऱ्या पंचांनी सांगितले आम्हाला आणि फेअर डिलिव्हरीमुळे आपण पाहू शकतो की आता चित्र डोळ्याच्या समोर काय पाहायला मिळते म्हणजे पहिल्या बॉलवर आल्या 2 धावा येणारे चेंडू आपण पाहिले तर 5 आणि या 5 मध्ये जिंकण्यासाठी 6 धाव्यांची गरज. 5 वाला हा मुकाबला. आता कोणता संघ इथे आपण पाहतो ना की बॉलिंग करणारा संघ एक चांगला चेंडू मोमेंटमला आपण पाहिलं कॅरी ऑन केला जात आहे. पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट केला जातोय डिक्लेरेशन झोनच्या तिकडे 2 धावा पुन्हा मिळतील. आता काय झालंय तर मग रन बॉल असं समीकरण डोळ्याच्या समोर येताना आपल्याला बघायला मिळालंय. हो रन बॉल म्हणजेच काय तर मग चेंडू शिल्लक 4 धावा देखील 4 आणि आता हा मॅच सोपा झालेला दिसतोय परंतु पूर्णपणे आपण बघितलं फिनिश नाही झालेला आहे. प्रो स्पोर्ट्स लाईन पाडा त्यात नंतर आपण पाहतोय की बोबत बॉईज बोबत पाडा हा संघ देखील आपल्याला या हंगामामध्ये भरपूर वेळानंतर खेळताना पाहायला मिळेल. यंग मराठा स्पोर्ट्स चिंचोटी दांडेकर पाडा आणि जय बजरंग पालना पाडा आयोजक संघ देखील आपल्याला खेळताना बघायला मिळेल. दरम्यान आपण बघितलं की हा चेंडू हाताळलेला गोलंदाजाने आपण बघितला भाविकने तर लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग झाला आणि लेग स्टंपच्या बाहेरच जाताना पाहायला मिळाला कारण की दिशावरचं नियंत्रण हे त्यांचं नव्हतं आणि तेच प्रमुख कारण इथे पाहायला मिळालं की इकडे मिळेलची एक्स्ट्राची रन 3 धाव्यांची इकडे गरज आहे परंतु काय नेमकं झालंय की याच दरम्यान आपण पाहिलं तर एक चांगल्या स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे जो यष्ट्यांच्या वरून जाताना पाहायला मिळाला आहे. आणि आता चित्र डोळ्याच्या समोर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा काय दिसून येतंय हो मित्रांनो की चित्र हेच दिसून येतंय की हा एक आलेला जो डॉट चेंडू पाहतोय ना की जे फ्रेशर आलं होतं ना ते थोडंसं पण पाहिलं तर कमी होताना पाहायला मिळालंय आणि आता पुन्हा एकदा बॅटरवर वाढताना पाहायला मिळेल तर की 3 चेंडू आणि 3 धावा सामना जिंकण्यासाठी. हा ब्लॉक हॉल मध्ये टाकलाय. ओहो या वेळेला थोडस आपण बघितलं चुकीचा थ्रो झाला. थोडस आपण बघितलं तर चुका झाल्यात. प्रशांत यांचा हिट मात्र नक्कीच झाला नाहीये. नेम चुकला गेम चुकला धावा इकडे जोडल्या गेल्या आपण बघितलं तर 2 धावा जोडल्या गेल्या आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर आता चित्र डोळ्याच्या समोर पाहतो की राहिलेले चेंडू शिल्लक असतील 2 आणि जिंकण्यासाठी धाव्यांची गरज आहे 1. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. बॅटर आपण बघितलं तर निशाल आणि दीपेश यांच्या मध्ये आपण बघितलं तर खेळ तो दर्शवला गेला आहे तर तो या वेळेला खास करून निशाल त्याला आपण पाहतोय जो स्ट्राईक एंड कडे आणि गेमला मात्र फिनिश करण्याचा प्रयत्न असेल इथेच 2 मध्ये 1 पाहतोय आपण. फटका खेचला जातोय हवेत. ओ फिल्डर कडून झालेली ही चुकी आणि या क्षणाला मात्र धाव कंप्लीट झाली तिकडे. सामना मात्र आपण पाहिला तर जिंकला जातोय टीम विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी. थोडासा अडचणीमध्ये आला असता कॅच पकडला असता तर परंतु क्रिकेटमध्ये जर मध्ये आपण बघितलं जास्त फार महत्व नाहीये. टॉसच्या दिशेने करतोय वाटचाल तिथे केला जाईल टॉस. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जाईल आणि तो खेळाडू असेल मॅन ऑफ द मॅचचा प्रबल दावेदार. आमचे ऑफिशियल स्कोरर सांगतायत आम्हाला की 12 चेंडू 22 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. तो खेळाडू म्हणजेच आहे मिस्टर निशाल.